अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, शांततेचा, उत्कर्षाचा जाओ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये रेसिपी घेतलेली आहे मी गिलक्याचं भरीत. खानदेशामध्ये गिलक्याचं भरीत, दुधी भोपळ्याचं भरीत, वांग्याचं भरीत, दोडक्याचं भरीत असे वेगवेगळ्या प्रकारचे भरीत केले जातात. त्यापैकी हे गिलक्याचं भरीत कसं करायचं, सगळी प्रक्रिया तुम्हाला अगदी साध्या सिंपल भाषेमध्ये मी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे. चला तर मग बघू आपण रेसिपीला. वेळ न दवडता सुरुवात करू. धन्यवाद. त्यासाठी आधी काय करायचं, एक पसरट पातेलं घ्यायचं किंवा गमली घ्यायची. तुमच्याकडे जे भांडं असेल ना ते घ्यायचं. त्यामध्ये रिंग घालायची आणि हे पाणी उकळायला ठेवून द्यायचं. आधी अशी पूर्वतयारी आधी करून घ्यायची. हे बघा, आता हिवाळ्याचे तुम्हाला तर माहिती आहे, बाजारामध्ये फळभाज्या काय आणि पालेभाज्या बाई खूप येतात. त्यापैकी बघा याला आमच्याकडे खानदेशामध्ये गिलके म्हणतात, काही काही ठिकाणी घोसाळेसुद्धा म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात हे मला माहिती नाही, तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आता हे बघा, हे ना याचं आपण भरीत करू. गिलक्याचं भरीत करायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी बघा, भरतासाठी ना असे थोडेसे कडक झालेलेच घेतात गिलके. असे झालेले आहे, असे हे गिलके घेतलेले आहे. नरम जे गिलके असतात ना, अगदी वरतून वरतून जे हे दिसतात ना, अगदी तेल टाकल्यासारखे मऊ असे त्याची भाजी करायची. आणि असे हे जे थोडेसे कडक असतात ना, याचं भरीत करायचं. भरीत पण एवढं सुंदर लागतं ना की खूपच. तर बघा, आता आपण काय करायचं, आधी सुरुवातीला हे गिलके ना हे चिरून घ्यायचे. भरीत फक्त हे वांग्याचंच करतात असं काही नाही, गिलक्याचं, दोडक्याचं, दुधी भोपळ्याचं याचं पण भरीत खूप छान लागतं. तर बघा, हे जे गिलके ना आधी सुरुवाती पाठीमागचा भाग असा थोडा कापून घ्यायचा आणि हे थोडे असे जाडसर कापून घ्यायचे. असे सर्व गिलके कापून घ्यायचे. आपले हे सर्व गिलके कापून झालेले आहे गोल. आता आपण हे वाफायला ठेवून देऊ. ठेवलं, यावर असं झाकण ठेवून द्यायचं. आपले ते गिलके वाफवले जात आहे, तोपर्यंत आपण ठेच्यासाठी मिरच्या भाजून घेऊ. हे बघा, आता आपले हे मिरच्या अशा छान भाजून झालेल्या आहे. असे हे काळे डाग पडले ना म्हणजे समजायचं की मिरच्या भाजल्या गेल्या. अशा ह्या सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या. भाजल्यानंतर ह्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. लाकडी भांडं असतं, याला आमच्याकडे बडगी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये कळवा. आमच्याकडे वांग्याचं भरीत, गिलक्याचं भरीत, कुठलंही भरीत केलं म्हणजे किंवा ठेचा केला मिरच्यांचा, तो अशा लाकडी भांड्यामध्येच ठेचला जातो. तर बघा, हे मिरच्या घेतलेल्या आपल्या भाजलेल्या आणि हे जवळजवळ 15 ते 20 हे लसूण पाकळ्या घेतल्या आहे. 15 ते 20 याच्यासाठी घेतल्या की हे छोट्या छोट्या आहे म्हणून हे 20 घेतल्या आहे. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ. आधी संपूर्ण भरताचं मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर असा ठेचणीने ठेचून घ्यायचा. यामध्ये आवडल्यास तुम्ही थोडी कोथिंबीर सुद्धा घेऊ शकता. आणि असा थोडा जाडसर ठेचून घ्यायचा. असा हा जाडसर ठेचा आधी करून घ्यायचा. असा जाडसर ठेचा करून घेतल्यानंतर हे बघा, हा ठेचा जेवढा चविष्ट असतो ना, हे बघा,
आता आपले हे गिलके चांगले वाफवले गेलेले आहे. आता यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ. हे बघा, आपले हे गिलके वाफवले गेलेले आहे. आता याची पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि यांना गार होऊ द्यायचं. कारण गरम गरमच जर ठेसलं ना तर याला पाणी सुटतं, म्हणून हे गार होऊ द्यायचे. हे गार होत आहे तोपर्यंत आपण काय करायचं, तुमच्याकडे जर कांद्याची पात असली तर कांद्याची पात घ्या, किंवा समजा एखाद्या वेळेस कांद्याची पात नसली तर तुम्ही 2 मोठ्या आकाराचे कांदेसुद्धा कापू शकता. तर म्हणून आपण आधी हे गार होत आहे तोपर्यंत 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेऊ. आता बघा, आपले हे गिलक्याचे हे तुकडे केलेले आहे ना, हे वाफवलेले, हे एकदम गार झाले. आता आपण हा ठेचा जो केलेला आहे ना, या ठेच्यामध्ये हे ठेचून घ्यायचं. जेवढं बारीक ठेचता येईल तेवढं बारीक ठेचून घ्यायचं. असं बघा, असं हे भरीत ठेचून घ्यायचं चांगलं बारीक. मी तुम्हाला जोडून दाखवते. भरीत ठेचल्यानंतर अशी तयारी करून घ्यायची. हे बघा, हा कांदा कापलेला आहे मी. कांदा थोडासा ना जरा जाडसरच कापायचा. कांद्याच्या ऐवजी जर तुमच्याकडे कांद्याची पात असली ना तर ते तुम्ही वापरू शकता. आणि हे गोडलिंबाची कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे 7-8. हा थोडा ओवा घेतलेला आहे. हे थोडे काजू घेतलेले. काजू तुम्हाला टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी चालू शकता. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि हे शेंगदाणे घेतलेले आहे. आणि हा खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. खोबऱ्याचा खीस किंवा तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा घेऊ शकता. आता आपण भरताला फोडणी देऊ. त्यासाठी काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची. हे बघा, कढईमध्ये तेल टाकायचं. तेल मी जवळजवळ आपल्या भाजीचा चमचा असतो ना, ते 2 चमचे भाजीचे तेल टाकलेलं आहे. या भरताला थोडंसं तेल जरा जास्तच लागतं, म्हणून थोडं तेल जास्त घालायचं. आता आपण हे तेल आहे ना चांगलं कडकडीत गरम होऊ देऊ. हे बघा, आता तेल चांगलं तापलेलं आहे. त्यामध्ये लसूण घालायचं, मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि कढीपत्त्याची पानं घालायची, कांदा घालायचा. कांदा घातल्यानंतर यामध्ये काजू घालायचे. काजू घातल्यानंतर ओवा घालायचा. ओवा घातल्यानंतर हे खोबऱ्याचा खीस आहे ना, हा घालायचा, किंवा तुम्ही काप केलेले असतील तर काप घालायचे. आणि चांगलं तळलं गेल्यानंतर हे जे आपण ठेचलेलं भरीत आहे ना, हे घालायचं थोडं थोडं करत. आता हे भरीत आहे ना, मंद गॅसवर जवळजवळ हे पाणी सुटलेलं आहे, हे कमी होईल तोपर्यंत चांगलं मस्त कलसवू द्यायचं. आता हे आपण हे भरीत चांगलं असं छान तेलामध्ये कलसवून घेऊ. कलसवलेलं ना, याच्यातलं हे जे पाणी आहे ते कमी होईल तोपर्यंत कलसवल्याने काय होतं, भरीत खूप छान टेस्टी लागतं. भरताबरोबर तुम्ही भाकरी पोळी खाऊ शकता. याबरोबर कढी करायची, ताकाची कढी करा किंवा आमसूलची कढी करा, किंवा फोडणीचं वरण, त्याबरोबर हे भरीत खूप छान लागतं. बघा, असं हे पाणी साठलेलं असतं ना, हे आटू द्यायचं.
हे बघा भरतातलं पाणी जे सुटलेलं होतं ना ते सर्व आटलं गेलेलं आहे आणि हे बघा हे चारी बाजून असं तेल सुटायला लागलं. हे बघा असं तेल सुटायला लागलं म्हणजे आपलं भरीत छान कलसवलं गेलं असं समजायचं. कलसवल्या गेल्यानंतर त्यामध्ये अशी वरतून भरपूर कोथिंबीर घालायची. बघा आपलं असं हे खानदेशी गिलक्यांचं भरीत तयार झालेलं आहे. एवढं टेस्टी आणि सुंदर झणझणीत असं हे गिलक्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही जर एखाद्या वेळेस असं भरीत केलेलं नसलं ना तर या पद्धतीनं तुम्ही करून बघा, म्हणजे एकदम टेस्टी आणि चवदार असं हे गिलक्याचं भरीत तयार होतं. या स्टेपला आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा. बघा तुम्हाला ह्या गिलक्याच्या भरताची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. अशा चमचमीत झणझणीत रेसिपीमध्ये भेटू आपण. धन्यवाद.